पप्पू आलाय, ज्याने मात्र मागील मॅच मध्ये मेडन ओव्हर हाताळली होती. समोर एक अनुभवी बॅटर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अभि शिंदेचा आणि पहिल्या बॉल वरती अभि शिंदेने केलाय वार. आओ स्वॅग से करेंगे स्वागत. चौकाराने स्वागत केलं. कालच्या दिवसामध्ये देखील आपण या बॅटरला मात्र चमकताना पाहायला मिळतंय. 5 बॉलवरती 5 चौकार ठोकण्याचा कारनामा याच्याही नावावरती आहे. पुढचा बॉल पप्पूला कमबॅक करावा लागेल. वेगाने टाकलेला बॉल समोरच्या दिशेने पवन होता. काय फिल्डिंग पवनच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीची फिल्डिंग केली होती पवन. पुढचा बॉल हो खोदून काढलाय समोरच्या दिशेला. टाफ फटका. चांगला स्टॉप तिथे दिवेशच्या माध्यमातून केलाय. पप्पूने काय कमबॅक केलं. एक चौकार आला पहिल्या बॉलवरती, त्यानंतरच चांगलं कमबॅक. हो हो यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय आणि हा बॉल चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावा. त्या 4 येतोय हा चौकार. तिकडे चौकार आहे बांबूच्या पलीकडे. चौकार येतोय. पप्पूवरती पूर्णपणे आक्रमण केलं जात आहे. 4 धावा येत आहेत. चौकार येतोय आणि चौकारच्या मदतीने धावफलक पुढे सरसवत आहे 8 या धावसंख्येवरती. यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर 5+1 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्यात आणि टीमच्या खात्यामध्ये देखील 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहे. एक मिनिट धर्मरक्षक काय प्रतिष्ठान. ओके हां अक्षय पवार सिद्धेश. पटकन सांग रे आले की लगेच असं. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धर्मरक्षक प्रतिष्ठान सन्माननीय आदरणीय अक्षयजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला सिद्धेजी संकेतजी पाटील साहेब, सिद्धेजी धोंडे साहेब, अक्षयजी पवार साहेब, सिद्धेजी धोंडे साहेब आणि संकेत साहेब या ठिकाणी उपस्थित असताना पाहायला मिळतात. धर्मरक्षक प्रतिष्ठानचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असताना अभिच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय. पाहुण्यांचे स्वागत केलंय. चौकाराने मात्र अभिने स्वागत केलंय. भव्य स्वागत. शेवटचा बॉल 1 to go. शेवटचा बॉल टाफ फटका. आणखीन एक जबरदस्त. अभि शिंदे हे नाव का चर्चेत आहे. बॉक्स क्रिकेट मध्ये ज्याला बादशाह म्हटलं जातं, बॉक्स क्रिकेटचा बादशाह अर्थातच अभि शिंदे आणि नवी मुंबईचा हार्दिक पांड्या या नावाने चर्चेत असणारा हा बॅटर पाहायला मिळतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय फटका होता, काय ऍक्शन होती. मनगटाचा पूर्णपणे बॉटम हँडचा चांगला वापर त्याने केला. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न 18 धावा धावफलकावरती लागल्यात. पप्पूला पूर्णपणे अगदी आक्रमक होत असताना मात्र अभि. परंतु आता समोर आपण पाहायला गेलं तर हो यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर जबरदस्त जबरदस्त काय बॉल हाताळलाय पवन यांनी. A1 पवन. प्रवीण काळेबाग यांचं स्वागत. हिट विकेट अगदी पाठीमागे आपण पाहायला गेलो तर हा बघा पाठीमागे आपण पाहायला गेलो तर दत्ताने पाहिलंच नव्हतं. थोडासा पाठीमागे आला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबर यष्टनवरती धडकला आणि हा ऍक्शन रिप्ले थोडासा पाठीमागे आला होता. थोडंसं बघतो साईड. काय काय प्रवीण काळेबाग यांचं स्वागत. सन्मान्य आदरणीय प्रवीणजी काळे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील या ब्रदर्स चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस स्टाफ फटका खेळला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप तिथे केला आहे. प्रेक्षकांची गर्दी या ब्रदर्स चषकामध्ये मात्र पाहायला मिळते. बॉक्स क्रिकेट
मात्र ज्या ज्या वेळी क्रीडा स्पर्धा या मैदानामध्ये होत असते ना त्या वेळेस प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडा रसिकांची मात्र नक्कीच पाहायला मिळते. ज्यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न मात्र झालाय. अगदी आपण पाहायला गेलं तर टीमच्या खात्यामध्ये देखील 19 धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर 19 या धावसंख्येवरती, परंतु पवन पवन काय कमबॅक केलंय पवनने. इकडे पण पवन comeback केली. हो यावेळेस यॉर्करचा प्रयत्न होता परंतु आता प्रतीकने मात्र लाईन मिस केली आहे. बॉल पाठीमागे चाललाय कारण काय वेगाने मात्र हा बॉल हाताळलाय. पवनला देखील समजलं नाही कधी आला आणि कधी पाठीमागे गेला. तेवढा वेगाने टाकलेला हा चेंडू होता. यावेळेस दिशा करा बॉल हातातून निसटलाय. नो बॉलचा इशारा अंपायरचा आणि त्याच्यावरती आणखीन एक धाव. 2 धाबा धावफलकावरती मात्र येत असताना मात्र पाहायला मिळतात 22 धाबा. यावेळेस देखील समोरच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न चांगला स्टॉप इथे केला आहे. जबरदस्त कमबॅक पवनच्या माध्यमातून मात्र झालाय. 4 बॉल झाले ना. शेवटचा बॉल 1 to go. फटका खेळलाय समोरच्या दिशेला. किती वेळ शांत राहणार परंतु आता हात खोलले सुशांतने. शांत होता शांत बसायला मी काही संत नाही मी सुशांत आहे ते मात्र दाखवून दिलंय या बॉलवरती आणि शेवटच्या बॉलवरती ठोकलाय सुशांतच्या बॅटमधून जोरदार. मास्तर बघा लक्ष ठेवा थोडस समोर देखील आपण. केबल्स देखील टर्न झालाय थोडासा लेग स्टिक जवळून जाणार मात्र बॉल व्हाईट बॉल. आपण तर धावसंख्येने दिवेशने मात्र सुरुवात केली आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. हो यावेळेस देखील चांगला बॉल. तोच टप्पा तोच लाईन आणि लेंथ मात्र हाताळण्याचा प्रयत्न मात्र दिवेशच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळतोय. पॉझिटिव्ह पाहायला गेलं तर हा बॉल आलाय पुन्हा एकदा व्हाईट. फटका समोरच्या दिशेने फिल्डर फक्त पाहत राहिले आणि त्याच्या डोक्याबरोबर मात्र चेंडू फ्लाय होतो बॉल सीमा पार. चौकार. बॅटमधून आतापर्यंत 5 चौकार आले. जबरदस्त बॅटिंग लाईन मात्र अभिच्या माध्यमातून मात्र सुरू आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय भरपूर बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा ऑफ स्टिक च्या भरपूर बाहेर टाकलेला हा चेंडू ओळखला होता अभिने. पुन्हा एकदा खराब दिशा खराब लाईन. 1 बॉल 34. हो टॅप फटका खेळला जरूर आहे. पवनचा प्रयत्न आणि पवनचे प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते इथे 4 धावांची हमी. येतो चौकार. लक्ष नाहीये यावेळेस देखील पंचांचा इशारा नो बॉल. मोठ्या फटकासाठी मात्र यावेळेस पुन्हा एकदा टाक फटका समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय प्रथमच्या माध्यमातून चांगला स्टॉप. पुढचा बॉल दिवेशच्या माध्यमातून अभिसाठी आणखीन एक टॅप फटका खेळलाय. पप्पू येत आहेत सुटण्याच्या फॉलोथ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न मात्र झालाय. चांगला स्टॉप पप्पूच्या माध्यमातून आणि
यावेळेस मात्र अगदी रोखण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय. परत एक वेळा आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. बॉल करतोय आकाश भ्रमण, आणखीन एक येतोय अबीच्या बॅट मधून चौकार. आणि बघा कोण होता अबीला मात्र हे पारितोषिक मात्र दिलं जात आहे, कारण एक बक्ष अगदी शाबासकीची थाप मात्र दिली जाते. हे दादा कोण होता वाईट बॉल. काय फटकेबाजी मात्र सुरू आहे. किती वर खेळतोय अभि? 12 बॉल 28 धावांवरती खेळतोय अभि. काय बॅटिंग लाईन राहिली आहे. हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न, अगदी कुडून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहायला गेलं तर यावेळेस आपण पाहायला गेलं तर विकेट येते आणि इनिंगची होते समाप्ती. जबरदस्त बॅटिंग अभि शिंदेला मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जातं. 12 बॉल मध्ये 28 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाली. चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना मात्र अभि शिंदे. आणि या नावाची, या खेळाडूची चर्चा का नाही आहे, कारण बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने मात्र आपल्या नावाची छाप सोडली आहे ना, तोच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळाली. नवी मुंबईचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्या खेळाडूची चर्चा मात्र सातत्याने मात्र होते. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवली जाते. टीमची धावसंख्या झाली 44 आणि 45 धाबांचं टार्गेट सेट केलंय. 45 येणारे 18 बॉल 45 धाबांची गरज. सन्माननीय आदरणीय अक्षयजी पवार साहेब, त्याचबरोबर संजय दोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित असताना मात्र पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. येस. आणि कोण गेलेला याचं नाव धीरज दादांनी बघा त्याला शाबासकीची थाप दिली होती. टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला दाखवलं जात आहे. अगदी चौकाराची आतिषबाजी केली आणि त्यानंतर मात्र धीरज दादा गेले आणि त्याला एक शाबासकीची थाप देत असताना मात्र बक्षिसाच्या रूपात मध्ये आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मात्र दाखवलं जात आहे. ही कौतुकाची थाप आहे. बघा, पैसा महत्वाचा नसतो, परंतु कौतुकाची थाप ही भरपूर महत्वाची असते. एखादा खेळाडू चांगला परफॉर्म करतो ना, कारण बघा पैसे तुमच्याकडे किती असले तरी पैसे देण्याची दानत असणं कुठेतरी महत्वाचं असतं. आणि तेच धीरज दादांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळालं. एक चांगलं क्रिकेट, एक चांगला खेळाडू या प्लॅटफॉर्मवरती घडतोय आणि त्याला शाबासकीची ताप देणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि तीच ताप त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिली. वेगळ्या मॅचच्या दिशेने पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. एक भलं मोठं लक्ष, 18 चेंडू 45 धाबांचं. पवन आणि प्रणय आलाय. गोलंदाजी मार्कवरती सुशांत. पहिला बॉल वेगाने टाकलाय आणि त्याच वेगाने बॉल पाठीमागे गेलाय. वाईट +1. 2 धाबांनी मात्र संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. त्यानंतरची मॅच एका बाजूला आपण पाहायला गेलं तर विशाल उन्नती तुर्बे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये विघ्नार्थ 11 घनसोली टीम. कॅप्टन आपण या प्लीज टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती. चला कॅप्टन या प्लीज. विशाल उन्नती तुर्बे आणि विघ्नार्थ 11 घनसोली कॅप्टन. सत्कार थांब, ओव्हर हो गया, ओव्हरमध्ये गेला. थांब इथे, तिथेच थांब. त्यांच्या हस्ते घ्यायचं ना अब्दुल आणि अभि. सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल सुशांतला. एक चांगला टप्पा हाताळावा लागेल, जिथे आपण पाहायला गेलं तर टीमच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. फटका, काय जबरदस्त फटका मात्र पाहायला मिळतोय. A1 पवनच्या बॅटमधून. क्लासिकल शोक, कलात्मक. काय जबरदस्त फटका होता. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. अभिचा दाखवला. हा ऍक्शन रिप्ले बघा. टाफ फटका होता. खडे खडे टाफ फटका जाग्यावरून खेचलाय. संघाच्या खात्यामध्ये देखील 4 धाबा ऍड होत असताना मात्र पाहायला मिळतात. पुढचा बॉल सुशांतच्या माध्यमातून यावेळेस सोडून दिलाय. त्याच वेगाने मात्र बॉल निघून चाललाय. वाईट +1. 2 धाबा येत आहेत. यष्टीपेक्षा आता बदललाय. अभि स्वतः जातोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये.
चांगली बॅटिंग अभिच्या माध्यमातून झाली आहे. त्याला माहिती आहे ह्या धावा अतिरिक्त धावा रोखायच्या आहेत आणि त्याचमुळे तो आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मात्र पाहायला मिळतोय. सुशांत वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फक्त आतापर्यंत एकच बॉल झालाय. पुन्हा एकदा वाईट बॉल. 10 धावा धावपलकर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र होतोय परंतु टप्पा कुठेतरी चुकत असताना मात्र सुशांतचा थोडासा दबाव निर्माण होण्याचा प्रयत्न मात्र होतोय परंतु बॅट्समन अगदी शांत आहे. या वेळेसचा फटका समोरच्या दिशेने. नो बॉल. बाय 1 गेट 1 फ्री. अगदी समरची ऑफर चालल्यासारखी ती ऑफर पाहायला मिळाली. नो बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण केलं एवन पवनने आणि बॉलला पाठवलं समोरच्या दिशेला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय 4 धावांसाठी. चौकार आलाय. नो प्लस चौकार. बाय 1 गेट 1 फ्री. आता डोक्याला हात लावलेत सुशांतने की का मी टप्पा तो हाताळला, का मी टप्पा तो टाकला. आता टीम मीटिंग बोलवली गेली, टीम मीटिंग घेतली गेली आहे परंतु चला जास्त वेळ नाहीये. अभि दादा प्लीज विनंती करेन मॅच लगेच सुरुवात करूया आपण. वेळेचा निर्बंध आहे. थोडंसं स्पीडअप घेऊयात. जबरदस्त मॅच मात्र तिथे पाहायला मिळते. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये एवन पवन आक्रमक होत असताना मात्र पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर फक्त एकच बॉल झालाय. एकच चेंडू सुशांतने मात्र हाताळलाय आणि टीमची धावसंख्या मात्र आपण पाहायला गेली तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 15. या धावसंख्येवरती 15 धावा झाल्यात. ईश्वर स्मृती आणि त्यांच्या विरुद्धमध्ये रमेश शेठ हा संघ मात्र खेळताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. बॅट पूर्णपणे टॅप केली आहे. टक असा आवाज आला. थोडासा क्रॅक होत असताना मात्र बॅटला मात्र पाहायला मिळतोय. थोडासा नाराज असेल गुडी आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र हा टॅप फटका हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघू शकतात. ज्या पद्धतीने मात्र बॅट टॅप केली आहे ना पूर्णपणे टॅप करत असताना मात्र हा फटका पहा ऍक्शन रिप्ले. त्याला देखील माहित होतं की हा टप्पा खेचल्यानंतर किंवा फटका खेचल्यानंतर थोडीशी बॅट क्रश झाली आहे आणि त्यानंतर मात्र आता बॅट चेंज केली आहे. पुन्हा एकदा सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळते. 15 धाबा धावपलकावरती मात्र लागल्या आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. टॅप फटका खेळलाय. समोरच्या चांगली फिल्डिंग तिथे होत असताना मात्र पाहायला मिळते. विजयच्या माध्यमातून जबरदस्त फिल्डिंग. सुशांतने मात्र काय कमबॅक केले. चांगलं कमबॅक या बॉलवरती मात्र पाहायला मिळतंय. जिथे अतिरिक्त धाबा येत होत्या त्यानंतर मात्र थांबवलं. या बॅस देखील समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न डाय मारून अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला आहे. जबरदस्त बॅटिंग तिथे पाहायला मिळते आणि तिथे आपण पाहायला गेलं तर वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. प्रणव आलाय आणि पवनने मात्र थोडंसं कानमंत्र दिलाय की ज्या पद्धतीने टप्पा येतोय कशा पद्धतीने टप्पा लाईन लेन मात्र हाताळली जाते आणि तुला कसा टप्पा खेळायचा आहे हे सला त्याने एक कानमंत्र दिलाय. परंतु सुशांत कशा पद्धतीने बॉल हाताळेल हे मात्र बघायचं आहे. हो हो ब्लॉक ऑल हेच तो सांगितलं होतं पवनने की बॉल कसा येणार आहे आणि सुशांत शांत होता. आता मात्र आक्रमक होत असताना मात्र पाहायला मिळतोय. बरोबर ब्लॉक हॉल. बुंद्यातला चेंडू यष्टा उद्ध्वस्त. दांडी 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 बुल केली आहे. पत्नीचे डिस्ट्रॉय 3 गोल. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय. यॉर्कर होतं क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र तंत्र मात्र बाहेर काढत असताना बुंद्यातला चेंडू आणि पूर्णपणे यष्टांवरती बरोबर धडकताना पाहायला मिळतोय. प्रणवला काही कळलंच नाही. कळण्याच्या अगोदरच यष्टांवरती धडक घेतली आणि बॅटर गॉन. पहिली विकेट गॉन होत असताना मात्र थीम ईश्वर स्मृती गंजोली संघाची. दिवेश येत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खोदून काढलाय. समोरच्या दिशेने आल्या आक्रमण केले. दिवेशचा वार केलाय पलट वार आणि सुशांतच्या या गोलंदाजीवरती आक्रमक होत असताना बदरचषक येतोय चौकार. आपण सत्कार घेऊयात. सन्माननीय आदरणीय धर्मरक्षक प्रतिष्ठानचे सर्वात सन्माननीय आदरणीय अक्षयजी पवार साहेब. मी विनंती करेन आशुतोष दादा आपल्या शुभ हस्ते अक्षयजी पवार साहेबांचा यशस्वी सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र करूयात. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर धर्मरक्षक प्रतिष्ठानचे सिद्धेशी धोंडे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत.
त्यांचा देखील उचित सन्मान आपण करूयात. माईची आपली विशेषाल प्रेमाचं प्रतीक पुष्पजी देऊन साहेबांचा देखील उचित सन्मान आपण करूयात. सन्मान आदरणीय सिद्धेजी धोंडे साहेब, सिद्धेजी धोंडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील उचित सन्मान आशिष दादांना विनंती करेन. संजयजी धोंडे साहेबांचा उचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा उचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर प्रवीणजी काळे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील उचित सन्मान त्यांचा देखील उचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र होत असताना मात्र पाहायला मिळतोय. नाही संपले फटाफट उडूया मी. तिसरी मॅच चालू आहे. हो हो, यावेळेस अलोंग द कार्पेट जशी बंदुकीतून गोळी निघावी ना तसा बॉल निघून चाललाय आणि अभिला अगदी आपण पाहायला गेलं तर गोलीगत बॉलने धोका दिलाय आणि बॉल सीमारेषे पार ब्रदर चषक चौकार. संकेत पाटील, संकेतजी पाटील साहेबांचा देखील उचित सन्मान आपण करूयात. अतुल दादांना विनंती करेन की साहेबांचा उचित सन्मान आपण करूयात. पुढचा बॉल सचिन सर, संदीप सर, पुढचा बॉल. हो हो, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, अगदी यष्टांच्या वरतून जातोय. हा बॉल आलाय डॉट. पवन फक्त पाहत राहिला. पवनला बॉल समजला नाही. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय, कटरचा वापर केला, इन स्विंग होतोय पूर्णपणे आपण पाहिलं तर. यावेळेस फटका समोरच्या दिशेला A1 पवनच्या बॅटमधून. A1 क्लासिकल स्ट्रोक पूर्णपणे ऑफस्टिकच्या बाहेर होता, खोदून काढलाय. टाप फटका, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. A1 पवनची बॅट आता चालायला लागली आहे. पवन आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. पवन आहे तोपर्यंत हा सामना जिवंत आहे. पवन आहे तोपर्यंत मात्र ही मॅच आपल्या संघाच्या खात्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र होईल. विजयाच्या दिशेने आपली वाटचाल करेल का हा संघ, हे मात्र बघायचं आहे. आरामध्ये तुम्हाला बोललो 11 पर्यंत आता चालू आहे. मजेच उलट नाही फटाफट टाइम नको नको टाइम 3 वाजता नको 2 वाजता. तीन बॉल 5व्या बॉलवर आऊट झाला. त्या फटका आणखीन एक, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, ये दिल मांगे मोर, आ गया देखो. A1 के बैट से 4 चौकार. किती झाले पवनचे? 3ची धावसंख्या जाऊन पोहोचली 32. 32 या धावसंख्येवरती 21 धावांवरती मात्र खेळतोय A1 पवन. नाव लिहून द्या मी मॅच हो, आणखीन एक जबरदस्त. बस काय बाबा, खेचल्यात इथे 4 धाबा मैदानाच्या आतमध्ये. जिथे तिथे यहा वहा देखू जहा, पवनचीच हवा. A1 पवन सलगचा 3रा 3 ऑन अ रो हॅट्रिक. 3 चौकार ठोकलेत. जबरदस्त बॅटिंग A1 पवन. पवन जगताप मैदानाच्या आतमध्ये काय कारनामा करतोय. लाईव्हचं नाव काय? श्री स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष शैलेजी नामवड साहेब यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. श्री स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष शैलेजी नामवड साहेब यांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या ब्रदर चषकामध्ये हार्दिक स्वागत. वेलकम सर. हो हो, यावेळेस ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर नो +1 2 धाबा आलात. जबरदस्त. त्या फटका, अभिचा प्रयत्न जबरदस्त. कॉलिंग नव्हतं आणि आय कोऑर्डिनेशन नव्हतं आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात दिवेशला मात्र माघारी जावं लागेल. हरकत नाहीये, बॅटर आउट झालाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि विकेट आल्यानंतर 2 मिनिटं रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट झालाय. ओव्हरची होते समाप्ती.
2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 38. आता विजयासाठी येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये करायचे धाबा 7. 6 चेंडू 7 धाबांची गरज. 6-7चे समीकरण मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतंय. 6 चेंडू 7 धावांची गरज. नाही हा शॉट आहे. बाईक चालवून 6 बॉल 7 धाबांची गरज. 38 झाल्या. 38 धाबा दाखवलकावरती लागल्यात. सहा बॉल 7. 6 बॉल 7. बघा विनंती करेन विशाल उन्नती तुर्बे टीम कॅप्टन आपण आलात का प्लीज. विघ्नहर्ता 11 घनसोली टीम कॅप्टन प्लीज या. बघा आपली नेक्स्ट मॅच आहे. कॅप्टन मान्यवरच्या उपस्थितीमध्ये टॉस होतोय. चला टॉस घेऊयात आपण. या प्लीज. बॅट्समन कोण आहे पप्पू? चला या प्लीज. चला मॅचला सुरुवात करूया प्लीज. अतिरेडीचा सामना. वॉट अ मॅच. काय सामना रंगताना मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग लाईन. त्याचबरोबर आता 6 बॉल शेवटचे 6 चेंडू. लक्ष मोठं होतं. मोठ्या लक्ष्याचा पाठला करतोय. पवनची बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळते. 12 बॉल 15 धाबांवरती 25 धाबांवरती खेळतोय. 12 बॉल 25 धाबा वरती तो स्वतः खेळतोय. परंतु आता विजय आलाय. आपल्या संघाला मात्र विजय मिळवून देईल का. 6 बॉल 7 धाबांची गरज. स्ट्राईक रोटेट होईल का. काय होईल. काय घडेल या बॉलवरती. हो यावेळेस देखील ऑल द कार्पेट पद्धतीने पप्पूच्या बॅट मधून मात्र एक धाव मात्र सिंगल येथे मात्र पाहायला मिळतंय. पप्पू अगदी संयमाचं क्रिकेट. आणि बघा दोन्ही टीम लक्षात घ्या. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आहे प्लीज. आता येणारी बॉल 5 बॉल मध्ये 6 धावा तुम्हाला करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे त्या मॅच मध्ये. हे समीकरण आहे या स्पर्धेचं. त्या फटका समोरच्या दिशेला. पप्पूच्या बॅट मधून पप्पू कोळीच्या बॅट मधून आणखीन एक मोठा ब्लास्ट. त्याच्या जर्सीच्या मागे भले शूटर लिहिलं असेल तर मी शूटर नाही आहे. मी फटके खेळतो. तोडफोड आणि तोडफोड बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच बनवली. 4 बॉल आता 2 करायचे आहेत. 4 बॉल 2ची गरज असताना मात्र हा बॉल वेगाने टाकलाय. हा बॉल आलाय डॉट. हा वेगाने टाकलेला चेंडू टप्पापर्यंत थोडासा खालती राहिलाय. 3 चेंडू 2. 3 बॉल 2 धाबांची गरज आहे. काय सामना रंगलाय. 45 धाबांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्याचा पाठला करतोय टीम ईश्वर स्मृती संघ. हार मानायला तयार नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल का. 3 चेंडू 2. 3 चेंडू 2 धाबांची गरज. 3 बॉल 2 धाबांची गरज. खराब दिशा. खराब लाईन आणि खराब दिशा मात्र पाहायला मिळते विजयच्या माध्यमातून. शेवटच्या मोमेंटला येऊन अशा चुका तुम्हाला थोड्याशा महागात पडू शकतात. आता स्कोर झाला लेवल. 3 बॉल 1 धाबेची गरज. 3 बॉल 1 धाबेची गरज असताना मात्र हा बॉल निघून चाललाय आणि हा सामना मात्र जिंकलाय. अर्थातच टीम ईश्वर स्मृती घनसोली संघ. काय बॅटिंग लाईन राहिली या मॅच मध्ये मात्र. ज्या पद्धतीने मात्र 25 धाबांची बारदार पवनने केली ना. जबरदस्त बॅटिंग. संपूर्ण डगआउट खुश आहे. संपूर्ण खेळाडू खुश आहेत. डगआउट मध्ये खुशी मात्र पाहायला मिळते. येस 1 मिनिट. तिकडं फटाके वाजले की तिकडं. काय बघायचं? पायाला लागलाय. अरे पण जरा माहिती
बघा टीम विनंती करेन, ईश्वर स्मृती टीम या एक मिनिट जरा. कॅप्टन फक्त या, फक्त कॅप्टन या प्लीज. बघा कॅप्टन, समोरच्या टीमचा असं ऑब्जेक्शन आहे की त्या बॅटरच्या पायाला बॉल लागला म्हणून. तर पंच चेक करतायत आणि शहानिशा करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय देतील.